आरोग्य साथी फाउंडेशन के अध्यक्ष सम्मानीय श्री प्रदीप शंकर बोड़के का जन्मदिन उनके चहेतों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर गणेश कोलेकर, राम लबरे, संजय कामिनवार, श्री मराठवाड़ा पद्मशाली शहर अध्यक्ष राजीव मंगल पेल्ली, सल्लागार सुरेश आड़ेपवार, विजू हाटेकर, आरोग्य साथी फाउंडेशन संस्थापक व संचालक विशाल बोड़के, सहसंचालक सागर बोड़के, अनवर शेख, बाला चौहान, नवीद शेख, तौसीफ शेख, समीर शेख, पवन दंडे बलराम, भूषण गाली, शीनू फुल्ली शेट्टी, सुरेश कारेकर, प्रशांत पवार, सूरज ठाकुर, गणेश मोरे, दीपक परभनकर, सुनील चतुर्वेदिक, रमेश खेलने सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक उपस्थित होकर आरोग्य साथी फाउंडेशन के अध्यक्ष सम्मानीय श्री प्रदीप शंकर बोड़के को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। देखो खाला चली गई। ओके रेडी रेडी। संगमपाडा, कोंबडपाडा आणि माडा कॉलनीचे ज्येष्ठ समाजसेवक प्रदीपजी बोडके साहेबांचा आज बर्थडे होता, त्यामुळे आपण सर्व इकडे जमलेलो आहोत। त्यांच्या बर्थडेच्या अगोदर पण 7 दिवसा अगोदर पासून त्यांचे सामाजिक कार्य चालूच आहे। 101 वृक्षारोपण करण्यात आले पुरे एरियामध्ये, त्यांना पाणी देण्यात आलेले आहे। काल कर्करोगाचे कॅम्प पण इकडे ठेवलेले होते, बरेचसे पेशंट त्याचा फायदा घेतलेला आहे। त्यांनी कित्येक वर्षापासून आपल्या एरियामध्ये ते सामाजिक कार्य करत आहेत आणि वर्षानुवर्ष ते करतच राहिले आहेत। त्यामुळे आजच्या दिवसामध्ये त्यांना एवढा प्रेम आणि अपूर्व समर्थन भेटत आहे। त्यामुळे आम्ही सर्व इकडे जमलेलो आहोत।
आमच्या बरेचसे लोक अजूनपर्यंत येत आहे, पण जे फूल पुष्पगुच्छ देतोय त्याचा काय पुढे जास्त उपयोग होत नाही. म्हणून आम्ही काय केलंय की प्रदीपजी बोडके साहेबांनी आम्हाला जे शिकवण दिली आहे की आपण जे भेट देऊ ते पुढे जास्त लोकांना फायदा व्हायचा, जास्त शिक्षणामध्ये फायदा होईल. त्यांचा बर्थडे आज झालाय, उद्या संपल्यानंतर त्यांचे दिलेले भेट ते विद्यार्थ्यांना कामाला येईल. त्यामुळे आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतलाय की त्यांच्या बर्थडे मध्ये आपण जे सामाजिक कार्य त्यांनी वर्षानुवर्षे केलेले आहे त्यामुळे आम्ही त्यांना सर्व जे पुस्तक वह्या जे वाटप करण्यात येईल ते पुढे शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना, या गरीब विद्यार्थ्यांना ते कामाला पण येतील. म्हणून त्यांच्या शिकवणमुळे आम्ही हे सर्व करू शकलो, त्यामुळे मी त्यांचा जास्त आभारी आहे. प्रदीप शंकर बोडके साहेब लहानपणाचे मित्र आहेत आणि चांगला संवाद, चांगलं व्यक्तिमत्व आणि आमच्या पाड्यामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये समाजसेवेचे एक ओळख चित्र म्हणून प्रदीपजी बोडके यांना खूप लोक ओळखतात. आणि आज त्यांच्या वाढदिवसाबद्दल माझे मित्र परिवार आणि विशाल त्यांचा मुलगा यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पहली बात तो हमारे प्रदीप दादा को हमारे माडा कॉलोनी संगम पाड़ा नद्दी नाका ये सब मित्र मंडल की तरफ से वाढदिवसा की हार्दिक शुभेच्छा. और दूसरी बात ये कि इनके बर्थडे की तरफ से आज नई मुहिम लाए प्रदीप भाई ने, ये झाड़ 101 झाड़, जो झाड़ बहुत काम आते लोगों के छावनी के लिए, जो हमारे मार्केट में बिल्कुल भी झाड़ नहीं है, तो यहाँ से लेकर छत्रपति शिवाजी महाराज चौक तक झाड़ लगाए गए हैं. दूसरा, कल एक प्रोग्राम हमने आयोजित किए थे कैंसर का स्क्रीनिंग टेस्ट, बहुत अच्छा प्रोग्राम हुआ अभी. दूसरा ये कि प्रदीप भाई को एक ओळख की जरूरत नहीं है, उनको पूरी भिवंडी जानती है समाज सेवक के तौर पे. तो एक बर्थडे के विषय में ऐसा भी बहुत सारा सामाजिक काम होते रहता है जो लोगों को बहुत सारे हमने लाभ दिए. इनकी बताने की जरूरत नहीं है कि प्रदीप भाई कौन है, ये पूरी भिवंडी को पता है कि प्रदीप बोडके है कौन. बाकी उनके बर्थडे के लिए हार्दिक शुभेच्छा. थैंक यू. ये हमारे प्रदीप दादा का नई नई मुहिम निकलते रहती है. दादा का नया नया विचार आते रहता है दिमाग में कि क्या वेस्टेज हो जाता है ना गिफ्ट, बच्चे लोग को लाके ये सब वेस्ट, ये किसी के काम आएगा. दादा की मुहिम यही है कि अपना एक रुपया भी किसी के काम आए ना तो वेस्ट नहीं होगा. बस ये हम लोग की एक मुहिम रहती है कि कोई भी चीज किसी के काम आना चाहिए. बस. सर्वात प्रथम तर मी माडा कॉलनी, संगमपाडा, उंबरपाडा व अजयनगर ह्या चारही भाऊचे मित्र आज ह्या माझ्या वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित राहिले आणि मला एक पाठिंबा म्हणून एक सहकार्य केला वाढदिवसानिमित्त, त्यांचा मी आभार प्रकट करतो. दुसरा महत्वाचा विषय का वया हे मी गिफ्ट साठी का मागितले याच्या मागे फार उदाहरण आहेत. जसे आजच्या 40 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जे आमची पिढी आहे आम्ही बघितलंय का ही वही प्रत्येक विद्यार्थी वाचायचा, लिहायचा, त्याचे 5 पानं 6 पानं राहायचे तर ते 5-5 6-6 पानं वया जमा करून ते शिवून एक वही बनवून विद्यार्थी अभ्यास करायचा. त्या वयाची जाण मला आहे आणि मला असं वाटतंय प्रत्येक व्यक्तीने हे कार्य केलं पाहिजे. पुष्पगुच्छ हे गिफ्ट हे किती दिवस राहणार, 1 दिवस 2 दिवस, ही वही 2 वही एक विद्यार्थीला कमी कमी 2 महिने चालेल, तो आपल्याला आशीर्वाद लाभल ना. म्हणून सगळ्या मित्रांना मी रिक्वेस्ट केली का बाबांना मला पुष्पगुच्छ नको, कुठला गिफ्ट नको, फक्त 2 या 5 तुमची क्षमता आहे, जेवढी तुमची इच्छा असेल तेवढे वया आणा. आणि तुम्ही बघितलं असाल का कमी कमी 80% लोकांनी मला वयांचा गिफ्ट दिला आणि अजून ऑफिसामध्ये अजून घरी आणून बी दिलेले आहेत. हे वया आता मी 2 दिवसांनी 3 दिवसांनी किंवा शाळा चालू झाल्यावर गरजू विद्यार्थ्यांना हे यांच्या नावाने मी तिथे देईन आणि माझ्या संगती यांना पण आशीर्वाद लाभल. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी माझ्या वाढदिवसानिमित्त 101 झाडं लावलेत. म्हाडा कॉलनी पासून तर संगमपाडा, गावदेवी आणि पूर्ण कोंबरपाड्यापर्यंत. तर मला असं वाटतंय का झाडं हे प्रत्येक व्यक्तीने लावले पाहिजे, पण काहीतरी रिझन पाहिजे, काहीतरी विषय पाहिजे. विषयाशिवाय मार्ग निघत, मार्गाशिवाय विषय निघत नाही. तर मी एक तुमच्या माध्यमातून माझ्या समाजाला, माझ्या मित्रमंडळाला मी एक मेसेज द्यायचा इच्छा प्रकट करतो का झाड लावण्याकरता काहीतरी एक बहाणा शोधा. मग त्या बहाण्याच्या माध्यमातून तो झाड बी वाढेल आणि तुम्हाला आशीर्वाद बी लाभल. जसा घरामध्ये समजा तुमच्या बहिणीचं लग्न झाला, बहिणीच्या आठवणीने एक झाड लावा. बहीण माहेरी गेली, त्या झाडाला बघून तुम्हाला बहिणीची आठवण येईल. एखादा मित्राचं लग्न झाला, चांगला मित्र, त्याच्या नावाने लावा, म्हणजे असं लावा. किंवा आपल्या घरी दुःख निधन झाला समजा कोणाचाही समजा, ह्या धरती तलावर जो व्यक्ती आला तो जाण्यासाठी आलेला आहे,
पण त्याची आठवण कायम राहिली पाहिजे म्हणून म्हणजे आपल्या आई असो वडील असो कोण घरामध्ये निधन झाला त्यांच्या नावाने एक झाड लावा. अगर प्रत्येक ह्या विषयाने कधी झाडं लागत गेले तर मला असं वाटतंय का एका वर्षामध्ये 100 करोड झाड लागतील. 100 करोड झाडं लावत गेले पाहिजे आणि झाडांचा आशीर्वाद लाभला पाहिजे. तसेच सर्व मित्रमंडळी व माझे काय माता भगिनी संगमपाळ्यातले आवर्जून सगळे माझ्या वाढदिवसाला येऊन मला आशीर्वाद दिले, मला पाठिंबा दिला. मी सगळ्यांचा मनापासून आभार प्रकट करतो. हाँ चलिए रेडी. हाँ चलिए हेलो रेडी. ओके हाँ रेडी. हाँ चलिए रेडी.